रामकृष्ण हरी। तर या आश्रमावरती रात्री विश्राम करून मी पुढे प्रस्थान करत आहे आणि सूर्यदेवता पण वरती आलेले आहे। नर्मदे हर रामकृष्ण हरी सूर्याय नमः। तर मी आता पुढे प्रस्थान करत आहे कारण आपण इथं स्नान केलेलं नाही आहे। आता पुढे मयाचं फुगोटा आहे तिथे स्नान करणार आहे। नर्मदे हर आणि एकदम स्वच्छ आणि प्रदूषण विरहित वातावरण आहे इथे। फ्रेश वाटतं चालायला पण सकाळी सकाळी। नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर। बघा उंच उंच डोंगर रांगा आहे तिथे। आता इथून पुढे शुल्पानी झाडी चालू झालेली आहे। तरी काही परिक्रमासी रात्री विश्रामसाठी इथे पण होते आणि काही आश्रमात होते खाली इथे। आणि काल दुपारी जे दादा गुरु परवा दिवशी दुपारी इथे होते, इथे मांडव घातलेला होता बघा। तर मी पुढे प्रस्थान करतोय नर्मदे। तर हे बाबाजी आहेत, यांचं चंद्रा ब्लॉग म्हणून चॅनल आहे आणि यांची कितनी परिक्रमा आहे? मेरी ये तीसरी परिक्रमा है। 2 बार साइकिल से की थी मैंने 23 और 24 में। अभी 10 महीने पहले मैंने एंड किया था दिसंबर में 31 को। और इस बार मैं पहली बार पैदल परिक्रमा कर रहा हूँ क्योंकि मेरा मन करता था ये सूलपानी की झाड़ी करने का। तो इसको तो हम पैदल ही कर सकते हैं, साइकिल यहाँ नहीं चल सकती है, तो इसलिए मैं पैदल परिक्रमा कर रहा हूँ। तर बघा हे बाबूजी आहेत, त्यांच्या चॅनलचं नाव आहे चंद्रा व्लॉग। यांना पण सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा। नर्मदे हर रामकृष्ण हरी। बघा आता भरपूर परिक्रमासी भेटलेले आहेत आपल्याला आणि मी त्यांच्या मागे चालतोय। इकडे बघा मस्त असे डोंगर रांगा वगैरे आहेत, कपाशी, इकडे हरभरा केलेला आहे आणि बोरांना बोर पण आलेले काही काही ठिकाणी। नर्मदे हर हरभरा पेरतायत बैलांनी। इकडे अजून प्रगत नाही भाग इतका। मस्त वातावरण। बोरीची झाड, हे बकाण्याचं झाड आहे। आजी चालल्यात पुढे। दोन डोंगर रांगा आहेत। आता शुल्पानी झाडी चालू झालेली आहे। आदिवासी भाग आहे हा सगळा। हे बघा डोंगर रांगा वगैरे वगैरे एकदम मस्त आहे बघा। आता काही काही घर आहेत। तर आपण मागतेच बघा इथं चहा प्रसादी घेतली होती, भूक लागलेली होती तर चहा घेतला होता बघा इथं। हाच टाइम झालेला होता। ह्या घरामध्ये चहा घेऊन आपण पुढे प्रस्थान केलं होतं आणि इकडच्या बैलगाड्या बघा किती मस्त आहेत। ह्याच घरात चहा प्रसादी घेतली होती आपण, नंतर पुढे प्रस्थान केले होते। आप कहाँ से हो? मुंबई से। आप? बडोदा। तर परिक्रमेत कसं वाटतंय मुंबई आले? आनंद मस्त। किती परिक्रमा आहे बाबाजी आपली? पहिली आहे। नाव काय तुमचं? राजू प्रजापती। राजू प्रजापती म्हणून आहेत। तर ते परिक्रमेत आहेत आणि 1 उचलली मी। 1 तारखेला उचलली होती ते आज इथे येतं। 5 दिवस ते मैं तिकडे आहे ना आणि बाबाजी आपलं नाम बता दीजिए। नितेश पटेल म्हणून येतं गुजरातचे। तर ते परिक्रमित आहेत। आपण किती परिक्रमा आहे आपकी? पहिली। तर यांची पहिली परिक्रमा आहे। परिक्रमेतून कैसा लग रहा है परिक्रमा आके? आनंद लग रहा है। नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी। तर बघा कसला नजारा आहे ते। आपण इकडनं आलो होते डोंगर पास करून सर्व। हे जे डोंगर दिसत आहेत हे डोंगर रांगा सर्व पास करून इकडे आलो आहोत। स्वतःभोवती प्रदक्षिणा घालता येत नाही म्हणून मी असं दाखवतोय। आता बघूया, इथे विचारून 2 रस्ते जातात इथनं। आपल्याला बडवानीमध्ये कॉम्प्लेट भेटलं होतं, त्या कॉम्प्लेटवरती 2 रस्ते दाखवतोय।
ते गावात गेल्यानंतर विचारूया. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि आजपासूनची जे माझा व्हिडिओ येणार आहे, आज आणि उद्या परवा, हे 2 दिवसाचे ब्लॉग वन टाइमच असणार आहे. 2 भागामध्ये येणार आहे, 2 किंवा 3 भागामध्ये येणार आहे. शिल्पानी जाडी दिवस 8वा 9वा आणि 10वा. आपण 3 दिवसात दर्गापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. आणि रात्री दादा गुरु इथं होते कुलीला. ही कुली आहे, इथे विचारून बघूया दुसरा रस्ता कुठनं जातो ते. नर्मदे हर, नर्मदे हर आहे बघा. 0 किलोमीटर कुली राहिली आता आपल्याला, म्हणजे जी गाडी दिसते तिथं जायचं आहे आपल्याला आता. नर्मदे हर बघा, नर्मदे हर, रामकृष्ण हरी. तर बघा अशी पगदंडी लागली आता. ह्या अशा पगदंडीनं आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत. हे बघा अशी डोंगर झाडी आहे. रात्री दादा गुरु इथं या कुली गावामध्ये रात्री विश्रामला थांबले होते. आता ते सकाळी शेमलेटकडे प्रस्थान केलेलं आहे. त्यांनी शेमलेटला थांबणार आहेत. जर कोणी मागे पुढे जर असेल परिक्रमासी, त्यांना दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी लखनगिरी बाबा या मार्गाने पुढे प्रस्थान करावे. आणि ज्यांना कोणाला दर्शन नाही घ्यायचं आहे, 12 किलोमीटरने जवळून जायचं आहे, तर तो मी मार्ग दाखवणारच आहे. कुठून आहे तो? नर्मदे हर. हे बघा परिक्रमावासी चालतायत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नव्हतं, पण हे सर्व जी झाडे उगवलेली आहे ती सगळी वाळलेली होती. मागच्या वेळेस आली त्यावेळेस ऊन जास्त होतं, यावेळेस हिरवीगार आहेत अजून, म्हणजे पाऊस चांगला झालेला आहे. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. तर बघा आपण या पगदंडी रोडने चाललेलो आहोत. आपण तो डोंगर चढ उतारा होता आणि लखनगिरी बाबाचा आश्रम येतो त्या साईडने, तिकडून न जाता आपण या पगदंडीने चाललेलो आहोत. माझ्या संग 2 परिक्रमीवासी आहेत. हे बघा मागं चालतात माझ्या. नर्मदे हर, नर्मदे हर. तर यांना घेऊन मी या मार्गाने चाललो आहेत. आणि विशेष म्हणजे दादा गुरु पण याच रोडनी गेलेले आहेत या पगदंडीनं. नर्मदे हर, नर्मदे हर, रामकृष्ण हरी. तर बघा दरी आहे नर्मदे हर. तर बघा आम्ही जंगल रस्त्यानं चाललेलो आहोत. तर रामकृष्ण हरी. तर बघा या जंगलातून परमसिद्ध त्यांनी अन्नप्राशन सोडलेलं, अन्नाचा त्याग केलेला, फक्त पाण्यावरती आणि हवेवर जागणारे परमपूज्य दादाजी, दादा महाराज, दादा गुरु या रस्त्याने गेलेले आहेत. तर आम्ही त्याच रस्त्याने प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बोरीच्या सावलीमध्ये विश्राम घ्यायला थांबला असताना या बोरीचे बोरं सापडले होते. हे बोरं खातोय टिमकर आणि शेंडे महाराज. टिमकर म्हणाय. टिमकर आणि शेंडे महाराज दोघं संघच आहेत. आपण पहिल्या दिवशीपासून संघ होतो. हे बघा नजारा कसला आहे. आता या वाटाने आम्ही पुढे प्रस्थान करणार आहोत. इकडून आलोय. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. तर बघा आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो असता आम्हाला ही नदी लागलेली आहे बघा. तर या नदीने आम्ही पुढे प्रस्थान करत आहोत. कळकळ वाहते, आवाज येतोय नदीचा. हे बघा पलीकडे प्रस्थान करून आम्ही जाणार आहोत. बघा आम्ही रस्ता दुसरा निवडलेला असल्यामुळे आता चाललेलो आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलोय. सगळं जलमय रस्ता आहे, पाण्यातून चाललेलो आहोत.
पाण्यातून चढ उतार, इकडनं काही चढ उतार नाही पण पाणी जास्त आहे, पाण्यातून प्रवास जास्त करावा लागतोय आणि ठिकठिकाणी निशाणी केलेल्या आहेत की असं असं जायसाठी तसं जायसाठी नर्मदे हर. तर माझे संघ आहेत अशोक मामा आणि दुसरे मामा आहेत, आम्ही संगत चाललेलो आहोत नर्मदे हर. ते बघा बसलेत, ते सकाळपासून चाललेत, आज जवळ 30च्या पुढे नर्मदे हर 30च्या पुढे चाललेले आहेत. इकडं असं वरती चढण आहे आणि बघा इकडनं खालून येता येतं नर्मदे हर. मधला मार्ग सोपा होता पाण्याने आणि सरळ सपाटीचा रोड होता, आता वर चढाई करतात. नर्मदे हर, नर्मदे हर. वरची चढाई खूप डेंजर आहे, ज्यांना दम्याचा त्रास वगैरे असेल त्यांनी प्लीज कृपा करून इकडून येऊ नका, तिकडूनच जा. 52 गजवरून जाण्याचा प्रयत्न करा. मामा खूप दमलेले आहेत, चढ चढून आलेत वरती आणि हे दुसरे मामा अजून चढतायत. आणि बघा कशाला डोंगर रांगा आहे तिकडे नर्मदे हर. तर आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत खापरमल पर्यंत जाणारच आहोत आणि इकडनं रोड आहे, या अशा याच्यातून जायचं दगडातनं. मला सांगताना दिसत नसेल तुम्हाला सूर्यामुळं, पण असं दाखवतो, या असं प्रकारचा रोड आहे. आता नर्मदे हर, नर्मदे हर. असं चढून आल्यानंतर आम्ही वर चढतो. बघा खूप मोठं, आता हे ओरिजिनल सुलपाणी आहे. डोंगर रांगा चढत चढत वरचा मार्गक्रमण करतोय आम्ही. आता थोड्याच अंतर गेलं आम्हाला रस्ता लागणार आहे, डांबरी सडक. ते खाली एक बाबाजी होते, त्यांनी सांगितलंय आणि डांबरीसारखेनं आम्ही केरोनी गावात पोहोचणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा कसले खोल खोल दरी, आम्ही या दरीतनं आलोय वरती. ही दरी बघा खाली दरी दिसतीये, या दरीनं आलोय. तर तिकडं मोठं डोंगर दिसतंय, ती पांढरी वस्ती दिसती, तिकडनं आलोय. नर्मदे हर. आमचे बाबाजी येत आहेत आणि मी पुढे चाललोय आता नर्मदे हर. एवढा सर्व डोंगर पार करून आम्ही आता जवळजवळ ह्याच्यापाशी पोचलोच आहेत, आश्रमापाशी. आश्रम राहिला 200 मीटर अंतरावरती. आता आश्रमावर जाऊन हातपाय धुवून आरती करणार आणि विश्राम करणार. हे आजचा ब्लॉग इथेच समाप्त करतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नर्मदे हर. रामकृष्ण हरी.